नमस्कार मित्रांनो, आपल्या गाबित बॉयज या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर गोव्याच्या सिरीजमधला हा अजून एक भाग आहे. तर हा भाग बघायला तुम्ही विसरू नका. आमचा गोव्यातला पहिला दिवस आणि त्या दिवशी आम्ही कुठे कुठे फिरलो ते सगळं आहे. आपलं पहिलं म्हणजे तर आपलं चर्च झालं आणि चर्च नंतर आम्ही बाकी गोव्यात कुठे फिरलो ते या भागात बघा. तर स्टे ट्यून आणि आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला करूया व्हिडिओ चालू. इथे लावू का गाडी? थांबायचं? हा, थांबू शकतो फोटो काढायला. लाईट आहे पेटल्या कसिनोच्या. इकडे बस स्टॉप आहे भाऊ. तर ओल्ड गोवा चर्च बघितल्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि आपल्या पणजीमध्ये आलो. पणजीमध्ये आम्ही दोनापावला केलं. मिरामार बीचला तर काही एवढं काही हे नव्हतं त्यामुळे नाही गेलो. दोनापावलाला पण तिकडे जेट्टीचं काम चालू आहे, तर आम्हाला पुढे जाऊ नाही दिलं. त्याच्यामुळे आम्ही तिथे पण व्हिडिओज वगैरे नाही केले जास्त. 1-2 फोटोज काढले फक्त. आणि परत येतानाचं आम्हाला हे सगळे ते कसिनो प्राईड्स वगैरे ते सगळ्या बोटी आहेत, बिग बॉस, बिग डॅडी आणि ते सगळं ते बघायला थोडा वेळ थांबलो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला की संध्याकाळ तर होत आलेली. आम्ही विचार केला बघूया कुठेतरी राहायला मिळतंय तर, आणि कुठे त्यासाठी आम्ही गोव्याच्या गल्ल्यांमध्ये फिरवतो. तर फिरताना आम्हाला असं काही मिळालं नाही, म्हणून मग आम्ही विचार केला की आपण एका बीचवर राहूया. तर मग आम्ही बीचवर स्टे केला. कुठे केला तो बघा तुम्ही, आणि आम्ही बीचवर किती मजा केली ते पण बघा. गोव्याच्या गल्ल्यांमध्ये फिरतोय आम्ही. कुठे आलो हे आपण? इथे बॉम्बे बाईट्स काहीतरी होतं. खायला काहीतरी आहे. हे बघा, यॉट चालली आहे बघा. आम्ही फिरत फिरत बागा बीचला आलो आणि बागा बीचच्या बाजूला म्हणजे बागा बीचवर आम्हाला रूम नाही मिळाली. तर एक थोडंसं बाजूला गेलात की खाडी लागते, त्या खाडीच्या बाजूला आम्हाला रूम मिळाली. म्हणजे बागा बीच अगदी समोर दिसत होतं आम्हाला, एवढ्या जवळ आम्ही होतो बागा बीचच्या. तर ही रूम होती, ठीकठाक होती. आम्हाला तेव्हा ऑफ सीझन होता त्याच्यामुळे काय आम्हाला त्यांनी जास्त पैसे आमच्याकडून घेतले नाही. आणि
आम्ही जेवण बाहेरून आणलेलं. एक 150 रुपयात आम्हाला फिश थाली मिळालेली, बांगडा फ्राय, बांगडा थाळी आणि व्हेज चायनीज राईस वगैरे आम्ही घेतलेला. तर आमचं साधारण ते 200-300 रुपयाचं ते बिल झालेलं. आणि आम्ही एक रात्र राहिलो आणि त्या रात्री आम्ही बागा बीचवर जवळजवळ पहाटे 4 वाजेपर्यंत आम्ही बागा बीचवर होतो. तर बागा बीचवर पण आम्ही मजा केली. ती सगळीच रेकॉर्ड नाही झाली, पण ठीक आहे. तर बघा तुम्ही पुढे सगळे फोटोज आणि व्हिडिओज या व्हिडिओमध्ये आपले टाकलेले आहेत, पहाटेचे आणि रात्रीचे. तर तुम्ही ते सगळे फोटोज आणि व्हिडिओज जे आहेत ते एन्जॉय करा. आम्ही आहोत बागा बीचवर. एवढी लाइटिंग